साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मिरजतर्फे सांगली जिल्हाधिकारी तसेच आयुक्त यांना निवेदन। सांगली माननीय आयुक्त सह सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याकरिता मिरज स्टँड चौक येथील जिजामाता उद्यानामधील काही जागेमध्ये बसवण्यास परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी तसेच आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। सन 2022-23 लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आलेल्या निधीचा गैरवापर होत असल्याचे प्रशासनाच्या अजूनही निदर्शनास का आले नाही। गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या महापालिकेकडून केलेले नाव बदलून परत त्याच कामाच्या निविदा काढून व काम चालू करून आपल्या महापालिकेची तसेच प्रशासनाची सरळ फसवणूक करण्याचे उद्योग चालू आहेत। याबाबत आपण जातीने लक्ष घालून अशा प्रकारांना वेळीच पायबंद घालून सदर निधीचा योग्य कारणासाठी व मातंग समाजाच्या हितासाठी व नागरी वस्तीचे सुशोभीकरण करणे तसेच इतर सोयीसुविधा देणे याबाबत आपल्या प्रशासनाकडून योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे, ही मातंग समाजाची अपेक्षा आहे। आजही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये मातंग समाजाच्या वसाहतींची संख्या ही जास्त असून सदर वसाहतीमध्ये सांस्कृतिक भवन, वाचनालय, व्यायामशाळा यांची नितांत गरज असताना त्यातून समाजाच्या एकत्रीकरणाचे काम, मुलांचे शैक्षणिक व शारीरिक भवितव्य घडवण्याचे काम होऊ शकते, परंतु आज अखेर महापालिकेने असा कोणताही प्रस्ताव मंजूर केलेला दिसून येत नाही। मिरज येथील बस स्टँड चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा असून तो नोंदणीकृत आहे, तरी सदर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निधी उपलब्ध असून सदर पुतळा हा रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होत असल्याने सदर पूर्णाकृती पुतळा बसवण्याकरिता जिजामाता उद्यानातील काही जागा उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून अशा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा योग्य रीतीने सन्मान व्हावा। तरी या निवेदनास अनुसरून आपल्या कार्यालयाकडून येत्या 8 दिवसात निर्णय घेण्यात यावा, अन्यथा मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। या सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी ही विनंती, असे निवेदनात म्हटले आहे। या निवेदनात प्रशांत डंक, गणेश वायदंडे, उमाजी लोंढे, वैभव लोंढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज 24/1/2024 रोजी माननीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मिरज शहरातील एसटी स्टँडजवळील अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा याबाबत 17/1/2024 रोजी माननीय आयुक्त यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या वतीने निवेदन देण्यात आले व त्यावर चर्चा करण्यात आली की साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेअंतर्गत आलेला निधी हा इतरत्र खर्च होत असून पुतळ्यासाठी निधी उपलब्ध असून पुतळ्याला जागा मिळत नाही, तरी माननीय आयुक्त यांनी सद्यस्थितीत असलेल्या पुतळ्याच्या पाठीमागील बागेत जागा देऊन त्या पुतळ्याचे पुनर्वसन करण्याचे अधिकार व तसे आदेश प्रशासनास दिले आहेत। त्याबाबत आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता सकारात्मक चर्चा होऊन सदर पुतळ्याचे काम हे लवकरात लवकर करण्याची हमी माननीय जिल्हाधिकारी व माननीय आयुक्त यांनी दिलेली आहे। याबाबत मोलाचे योगदान माननीय उमाजी लोंढे, माननीय गणेश वायदंडे, वैभव लोंढे यांचे आहे।